Hello students, a very good morning to all of you. Now students, from the yesterday we have started a new lesson, a true story of sea turtles, and we had seen that how the survey team has come to know about the turtle eggs and how the government has announced the act to save the sea turtle and their egg. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की सी टर्टल्स यांची जी अंडी आहेत ती कशा प्रकारे त्या सर्वे टीमला सापडली अँड हाऊ द गव्हर्नमेंट इंडियाच्या गव्हर्नमेंटनं सी टर्टल्सना सेव्ह करण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा निर्माण केला किंवा तयार केला दॅट वी हॅव सीन. नाव ऑन पेज नंबर 31 लास्ट 4 lines are remain. That means turtle have been given as much protection as tiger. So government announced that act to save the turtle. So that act is as same as save tiger. The government ना टायगर्सना सेव्ह करण्यासाठी जो कायदा निर्माण केला होता किंवा तयार केला होता that act is same as save turtle. मग तो टायगर्सना सेव्ह करण्याचा कायदा आणि टर्टल्सला सेव्ह करण्याचा कायदा हा एकच आहे किंवा सेम आहे. Therefore, all this business of gathering turtle eggs and killing turtles is carried on in a secret hush-hush manner. Now, after this act, therefore all this business of gathering turtle eggs, म्हणजे आता काही लोकांचा तो बिझनेस होता, व्यवसाय होता की गॅदरिंग टर्टल एग्स. गॅदरिंग मीन्स टू कलेक्ट. ओके, गॅदरिंग मीन्स टू कलेक्ट. मग काही लोकांचा व्यवसाय होता तो की ते टर्टलची अंडी गोळा करायची, जमा करायची आणि सेल करायची. मग तो बिझनेस अर्थातच कमी झाला. अँड किलिंग द टर्टल्स, अँड किलिंग द टर्टल इज ऑल्सो अ बिझनेस ऑफ दॅट सम पीपल. सो is carried on a secret hush manner, but it is decreased that saving the because of that saving the turtle act. Because of saving turtle act, the business of some people is gathering eggs and killing turtle. That business is now going to be collapsed, but is not fully collapsed. म्हणजे आता काही लोकांचा तो व्यवसाय होता की कासवाची अंडी विकणं किंवा ते कासव मारणं, हा जो व्यवसाय आहे तो हळूहळू बंद पडायला लागला होता, पण पूर्णपणे बंद पडलेला नाही. हुश मॅनर म्हणजे गुपचूप. ओके, म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो अजून सुद्धा लोकांचा चालू आहे, पण बट इन द हुश मॅनर, म्हणजे अगदी लपून छपून म्हणू शकतो आपण त्याला. लपून छपून हा व्यवसाय अजून सुद्धा चालू आहे. This information was distressing. We began to think seriously about it. आता ही इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली, दॅट इन्फॉर्मेशन वॉज बिकॉज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन वी स्टार्टेड टू थिंक अबाउट दॅट. मग त्या माहितीमुळे आम्हाला आता त्या विषयावरती विचार करणं भाग होतं. आम्ही त्यावरती विचार करू लागलो. We decided to undertake a project for the protection and conservation of turtle and their nest in Maharashtra. And because of that, we decided in Maharashtra we have to undertake a project. In Maharashtra we have to undertake a project to protect and conserve to the sea turtle. मग आम्ही डिसाईड केलं की महाराष्ट्रामध्ये एक प्रकल्प तयार करायचा टू प्रोटेक्ट अँड अंडरटेक सी टर्टल. मग त्या प्रोजेक्टच्या अंडर काय येणार तर सी टर्टल्सना प्रोटेक्ट करायचं, संरक्षण करायचं आणि त्यांचं रक्षण करायचं. टर्न द पेज नंबर 32. We had no experience regarding sea turtles. Now we are not having sea turtle. The writer is saying that we are not having any experience about the sea turtle. म्हणजे आम्हाला त्या sea turtles बद्दल काही पूर्ण अशी माहिती नव्हती. So first of all we undertook a study of sea turtle. So first we started to study about sea turtle. म्हणजे आम्हाला पूर्ण माहिती नव्हती म्हणून आम्ही काय केलं, पहिल्यांदा सी टर्टल्सची पूर्ण स्टोरी, पूर्ण माहिती घेतली. We contacted institute that work for the protection of turtle in India, and we contacted to the institute who works for the turtle. मग ती माहिती घेण्यासाठी आम्ही काय केलं, कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क साधला कोणाशी, द इन्स्टिट्यूट हू वर्क्स फॉर द सी टर्टल. अशा इन्स्टिट्यूट आहेत की ज्या सी टर्टल्ससाठी काम करतात, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट साधला.
The next step was launching a turtle protection campaign at Velas, तालुका मंदगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, मंदनगड तालुका. ओके, मग त्या माहितीनंतर आफ्टर गॅदरिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द टर्टल वी थॉट दॅट नाव वी हॅव टू अरेंज अ कॅम्पेन. मग त्यांनी आम्हाला आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आता आम्हाला एक कॅम्प अरेंज करायचं आहे. वी हॅव टू अरेंज वन कॅम्पेन अबाउट प्रोटेक्शन ऑफ टर्टल्स इन इंडिया. मग इंडियामध्ये टर्टलचं प्रोटेक्शन झालं पाहिजे यासाठी आम्हाला एक कॅम्प अरेंज करायचा होता आणि त्याची अरेंजमेंट आम्ही कुठे केली तर वेलाज, तालुका मंदनगड तालुक्यातील वेलाज, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा रत्नागिरी, तालुका मंदनगड आणि कुठे तर वेलाजमध्ये. This was done with the support and cooperation of the forest department, and this campaign was done. Why? Because of the support and cooperation. म्हणजे आम्हाला who support and who cooperate to us? फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आम्हाला मदत केली आणि सपोर्ट देखील केला. As part of the campaign, a few local people were specially appointed to look for turtle nest on the beach in the morning. So as the part of that campaign is we announce that some people have to see the sea turtles. म्हणजे आम्ही त्या कॅम्पेनच्या अंतर्गत आम्ही असं एक अरेंज केलं की गावातीलच काही लोकांना सी टर्टल्सवरती नजर ठेवायची आहे. इन द मॉर्निंग, बीच इन द मॉर्निंग म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती सकाळी आम्हीच काही लोकांची अरेंजमेंट केली की त्या लोकांनीच त्या कासवांवरती नजर ठेवायची की कोणी येतं आहे का, त्यांचं काही येतं आहे का किंवा कासवांना नेतं आहे का किंवा त्यांची अंडी चोरतं आहे का, अशा प्रकारे नजर ठेवायची. When they came across the nest, they had to carefully remove the eggs from the nest and bury them again in a similar pit, but one protected with wire fencing. They had to watch over the protected nest to prevent thefts. Now when we appointed some people, मग आम्ही त्या माणसांना जेव्हा अपॉइंट केलं कशासाठी, फॉर सीइंग द टर्टल एग, आम्हाला त्या अंड्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी जेव्हा आम्ही अपॉइंट केली लोक, त्यानंतर त्यांचं काम काय होतं की टू लेट द लाय दॅट एग, म्हणजे त्या टर्टलला अंडी घालू द्यायची आणि तिथून जेव्हा तो टर्टल अंडी घालतो तेव्हा ती अंडी आबदार घेऊन दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवायची. In the first year, we could successfully protect 50 nests in this manner. व पहिल्या वर्षी जवळजवळ आम्ही त्या कासवाची किती घरटी वाचवली, 50 नेस्ट. मीन्स सी इन अ वन नेस्ट देर इज नियर बाय 100 to 150 eggs. सो लाईक दॅट दे सेव्ह नियर बाय 50 नेस्ट, म्हणजे जवळजवळ अशी 50 घरटी त्यांनी सेव्ह केली, वाचवली. एका घरट्यामध्ये 100 ते 150 अंडी, या प्रकारे त्यांनी 50 घरटी वाचवली, 50 घरट्यांमधली अंडी वाचवली. When the babies hatched out of the egg and when the egg fully prepared and the baby hatched out, म्हणजे आता ते अंडी काय करायचे ते की तिथून ते उचलायचे आणि एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवायचे की जेणेकरून जर समजा कोण तिथं आलं दुसरं तर त्यांना ती अंडी मिळू नयेत यासाठी. मग त्यांनी ते करत असताना ती ज्यावेळेस सुरक्षित ठिकाणी अंडी नेऊन ठेवायची त्यावेळेस काही दिवसानंतर त्या एगमधून बेबी बाहेर यायचा, बेबी हॅच आउट फ्रॉम द एग, म्हणजे अंड्यातून बेबी टर्टल बाहेर येणे. व्हॉट ॲन इव्हेंट दॅट वॉज, म्हणजे तो क्षण म्हणजे अगदी आम्हाला खूप बरं वाटायचं त्या क्षणी की आम्ही अंडी वाचवली आणि त्यातून एक जीव बाहेर आला आणि तो जीव आम्ही वाचवलाय, ते खूप आम्हाला समाधान असायचं. The whole village rushed to the beach to witness the spectacle. मग the whole village was witness म्हणजे पूर्ण गाव त्यासाठी सहमत होतं किंवा त्याचा एक विटनेस किंवा सहाय्यक होता आमच्यासाठी, आम्हाला मदत करण्यासाठी. When the tiny turtle hatchling hurried across the silver sand to meet the rolling boundless sea, what an ovation they received from the onlookers. Some of the eldest villagers confused that
though they had seen and stolen turtle eggs right from their school days, it was the first time that they had seen the hatchling rushing to the sea. Now, when we succeed to save the egg, after that we saw many times we saw that from the some egg babies are hatching out. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो अंडी सेव्ह करण्याच्या, त्यावेळी काही दिवसानंतर ज्यावेळेस अंड्यामधून ते स्मॉल बेबी टर्टल बाहेर यायचे, त्यावेळेस दॅट मुवमेंट वॉज व्हेरी ऑसम मुवमेंट. मग तो क्षण असायचा, तो खूप आमच्यासाठी चांगला क्षण किंवा खूप महत्त्वाचा किंवा आम्हाला आनंददायक असा क्षण असायचा. अँड दॅट टाइम मेनी विलेजर्स वॉज विटनेस. मग त्यावेळी खूप विलेजर्स, काही गावकरी सुद्धा त्या घटनेला ती घटना बघण्यासाठी तिथे असायचे. अँड मेनी ऑफ द विलेजर्स थिंक दॅट, मग त्यापैकी काही विलेजर्स असा विचार करायचे इन देअर बेबीहूड, म्हणजे त्यांच्या लहानपणी, इन द चाइल्डहूड और बेबीहूड वी कॅन से, इन द बेबीहूड और चाइल्डहूड दॅट टाइम दे स्टोलन द एग्स. Okay, and but first time they are seeing that from the egg the baby is coming out. म्हणजे त्यापैकी काही जण जिथं जे असायचे त्यापैकी बरेच जण असा विचार करायचे की आम्ही आमच्या लहानपणी हीच अंडी चोरलेली आहेत, विकलेली आहेत, खाल्लेली देखील आहेत, पण पहिल्यांदाच आम्ही असा क्षण बघतोय की त्या अंड्यामधून कासव बाहेर येते. म्हणजे त्यांनी ते अंडी पूर्ण कासव बाहेर येईपर्यंत ठेवायची का नाही, ती अंडी आणायची की लगेच खाऊन किंवा विकून ते मोकळे व्हायचे. परंतु पहिल्यांदाच सर्वजण पाहत होते की अंड्यातून कासव बाहेर येतं, हे पहिल्यांदा सर्वजण पाहत होते. दॅट वॉज द फर्स्ट टाइम वेन एव्हरीवन वॉज वॉचिंग दॅट बेबी टर्टल इज हॅचिंग आउट फ्रॉम द एग. ती पहिलीच वेळ होती की सर्वजण पाहत होते लहान कासवाचं पिल्लू त्या अंड्यांमधून बाहेर येत होतं. ही पाहण्याची सर्वांची पहिलीच वेळ होती. Now remaining part we will see in the next period. So till that time read the lesson very carefully and pick out and write down the difficult word with its meaning in your notebook. Thank you.